नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत. नुकताच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा भारत दौरा झाला. या दौऱ्याची सर्वत्र खूप अशी चर्चा आहे. मात्र या दौऱ्यावेळी लष्कराच्या तिन्ही प्रमुख दलांकडून मानवंदना देण्यात आली होती. त्या पथकाचे प्रमुख हे करमाळा तालुक्याचे जावई आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना जी मानवंदना देण्यात आली, या पथकाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन ढेकणे होते. ते करमाळ्याचे जावई आहेत. ही सर्व करमाळकरांसाठी अभिमानाची बाब आहे. पुतीन यांच्याशिवाय ढेकणे यांनी 5 राष्ट्राध्यक्षांना यापूर्वी मानवंदना दिलेली होती. त्या पथकाचे ते प्रमुख होते. करमाळ्यातील दत्तपेठमधील देवीदास चोपडे यांची मधवी कन्या डॉक्टर पल्लवी यांचे ते पती आहेत. डॉक्टर पल्लवी यांचे करमाळ्यातील नगरपालिका शाळा व महात्मा गांधी विद्यालयात त्यांचं शिक्षण झालेलं होतं. त्या पुण्यात स्थायिक झाल्या. डॉक्टर पल्लवी सध्या दिल्लीत भारतीय विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हर्षवर्धन ढेकणे यांचे वडील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव होते. त्यांच्या आई रत्नमाला या साखर संकुलनात कार्यरत होत्या. ढेकणे यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील निमगाव म्हाळुंगी हे आहे. भारत दौऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान यांचं मानवंदना देऊन स्वागत केलं जातं. तिन्ही दलाकडून हे स्वागत केलं जातं आणि त्या तिन्ही दलाच्या पथकाचे प्रमुख हर्षवर्धन ढेकणे होते. पुण्यात लहानाचे मोठे झालेले लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन ढेकणे यांना या सोहळ्याचे नेतृत्व केले. परदेशी राष्ट्राध्यक्षांना आपल्या सैन्याची ताकद दाखवण्याची संधी त्यांना मिळाली. हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हर्षवर्धन ढेकणे यांचे बालपण पुण्यात गेले. लहानपणापासूनच त्यांना देशसेवेची आवड होती. ट्रेकिंग, आरोग्य आणि नियमित व्यायाम यावर त्यांनी नेहमीच भर दिला. शिक्षणाचे बाळकडू लहानपणापासूनच त्यांना मिळत होते. वडील शहाजी ढेकणे हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाचे सचिव होते. शिक्षणाची गोडी आपसुकच त्यांना लागली. शालेय शिक्षण ते महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच त्यांचे झाले. पदवीचे शिक्षण सुरू असताना हर्षवर्धन यांनी CDS परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यांच्यासोबत फिटनेसवर भर दिला. इंडियन मिलिटरी अकॅडमी येथून कमिशन घेऊन त्यांनी देशसेवेला सुरुवात केली. 1-5 गोरखा रायफल्स अग्रिम सेना या युनिटमध्ये त्यांची नेमणूक झाली. आता ते लेफ्टनंट कर्नल या पदावर आहेत. आतापर्यंतच्या देशसेवेमध्ये त्यांना अनेक मेडलने गौरवण्यात आले आहे. तसेच परदेशातील संयुक्त राष्ट्र शांती स्थापना मिशन अशा महत्त्वाच्या उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. भारत दौऱ्यावर येणाऱ्या राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधानांना मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात येते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना राष्ट्रपती भवन येथे दिलेल्या मानवंदनेपूर्वी लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन यांनी 5 राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधानांना दिलेल्या मानवंदना पथकाचे नेतृत्व केले होते. 2024 मध्ये ग्रीसचे पंतप्रधान क्राम्बोकोस मिटोटाकिस, जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबो सुबियांतो यांना त्यांनी मानवंदना दिली होती. चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोटिक, अँगोलाचे राष्ट्राध्यक्ष जाओ मॅन्युएल गोकासवेलो लोरेन्सो व ऑगस्ट 2025 मध्ये फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनॅंड बोगबोंग रोमॅल्डस ज्युनियर यांना त्यांनी मानवंदना दिली होती. त्यांनी या दिलेल्या मानवंदनेचे संपूर्ण देशात कौतुक होत आहे. करमाळ्याचे जावई असल्याचा करमाळकरांना देखील त्यांचा अभिमान आहे.